नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी मनोज नेवा तुमचं मनापासून स्वागत करतो. शुभ सकाळ. आंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता पहिला घेतो नाश्ता करायला. नाश्त्याला बघा काय आहे, कांदे पोहे. या फटाफट नाश्ता करायला. भेटूया नाश्ता केल्याच्या नंतर. फायनली काहीच असा काहीसा माझा आउटफिट आहे. असा आउटफिट करून मी आता तुम्हाला थंबनेलवरून तर समजलं असेल मी कुठे निघालो आहे. कारण जायचं निमित्त म्हणजे मला वाटतं मी स्कूल फ्रेंड माझे होते त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. 5-6 वर्ष आधी गेलो होतो मी. आज चाललं की नवीन काही चेंजेस आहे ते बघायला. चला फटाफट आता तिकडे इथून गाडी पहिला बघतो की गाडी माझी काय कंडिशनमध्ये आहे. ती घेऊन मी स्टेशनला जातो. स्टेशनवरून ट्रेन मी तिकडे डायरेक्ट बसतो. चला. गाडी लावली या साईडला. पहिला तिला पुसतो वगैरे आणि मग घेऊन निघतो स्टेशनला. गाईज या ट्रेनमधून उतरलो आहे मी बोरिवलीच्या आणि आता चाललो आहे बस डेपोच्या इथे. स्टेशनच्या बाहेर उतरलो आहे आणि आता आपण चाललो आहे बस डेपोला. आता बघूया नॅशनल पार्कला कोणती बस जाते ती. गाईज बस वगैरे भेटलेली आहे आणि आता चाललो आहे नॅशनल पार्कला. आता बघूया किती वेळात पोहोचवते ते आपल्याला. तिकीट काढली आहे आपण आणि तिकीट 12 रुपये तिकीट आहे. आपल्याला आता उतरायचं आहे नॅशनल पार्कला. चला भेटतो आता नॅशनल पार्कला उतरल्यावरती. या साईडला काहीच राष्ट्रीय गांधी उद्यान आहे आणि आपण उतरलो आहे पाठीमागच्या साईडला उतरलो आहे आपण. आता इथून आता जाऊया उद्यानामध्ये. जाऊया गायचं तर आतमध्ये पोचलो आहे. तर तिकीट काउंटर बघतो पहिला कुठे आहे आणि त्याच्यानंतर जाऊया आत. ह्या साईडला तिकीट काउंटर आहे. इथे तिकीट काढू शकतो आणि इथून जाऊया आतमध्ये. तिकीट वगैरे काढलेले आहे. तिकीट 263 आहे. टायगर सफारीचे काढलेले आहे आणि ही अशी बस आहे. चला जाऊया बसमध्ये. काहीच बसमध्ये बसलो आता आणि AC बस आहे त्याच्यामुळे काही वाटणार नाही एवढा. आता जाऊया टायगर सफारीला.
बाबू ते बघ, lion पुढे, lion पुढे. तो बघ. तो बघ. झोपलाय. आमच्या तिकडं बघतानी काय. तिकडं लाईन बघ. तो दिसत नाही. हा, लाईन लाईन लाईन. कुठे लाईन? तो बघ. हा, बाय कर त्याला, बाय. बाय. झोप नाही. तो पण झोपलाय. याला दाखवून घे. त्याला उचल. ते बघ, टायगर बघ. टायगर बघ. झोपलाय बघ. पुढे टायगर. टायगर कुठे? थोडी गाडी पुढे घ्या. बघ, तिथे बघ, ते बघ. ते बघ, छोटे किती छोटे टायगर. बघ, ते बघ किती टायगर्स आहेत. टायगर बघ किती आहेत. ते बघ. कुठे टायगर कुठे? ते बघ टायगर. येतो इकडे बघ आर्या. हे कम तो बघ आला इकडे आला. आर्या येतोय बघ. अरे व्हेरी गुड. इकडे आला पाहिजे, जवळ आला पाहिजे. आला ना? तुम्ही सर नाही नाही, तू राऊंड मारतो त्याने. राऊंड मारतोय बघ. तू कशी कोण आहे मग? पाणी में गया तू पाण्यात गेला बघ. पाण्यात गेला. पाण्यात गेला. पाण्यात गेला टायगर. बाबू टायगर कुठे? टायगर कुठे बाबू? टायगर कुठे? पाण्यात गेला बघ. किती झोपले. पाण्यात गेला छोटे टायगर. छोटे एकच आहे. तू बघ पाण्यात गेला असतो. टायगर कुठे गेला बाबू? लायन एकच आहे त्यांच्याकडे, नाहीतर रस्ते आहेत ते छोटे छोटे टायगर आहेत. तिथे आतमध्ये पाहिजे यार आम्हाला. तू बघ कसं पाण्यात गेलाय बघ. आतमध्ये काय खायला त्याला बोल उठ. कसले टायगर. मस्त ना, मस्त ना, मस्त ना. त्याला हाय कर. हाय कर. हाय हाय. तू पण त्याला हाय नाही केला तुझं. परत कर त्याला हाय हाय. बोलली टायगरला हाय कर. टायगरला हाय कर. जोरात दोन आहेत ना इकडे? हाय. दोन आहेत इथे. ते छोटे टायगर बोल पाण्यातून बाहेर ये. पाण्यातून बाहेर ये. आला बघ. आला बघ. विशू आला बघ. आला बघ. हा, तू बघ. विशू त्याला हाय कर. हाय हाय कर. कर त्याला. हाय कर. हाय. तू बघ. आला बघ. आला बघ. इथे आला बघ. बाबा कसला मोठा आहे बघ. आला बघ. आला बघ. आला. कुठे बसलाय तो? आणि ह्या दोघांचं पण सागा आहे. मग हे दोघं एक दुसरं नाही ना फ्रेंड्स. कुठे टायगर कुठे? दोघं एकत्रित आहेत. हा हे दोघं एकत्र आहेत. ते 4-5 जण एकत्र. 4 जण आहेत. बाबू आमचा फोटो काढ. 5 आहेत 5. हे आमचा फोटो 5 काढ. जण एकत्र आहेत. हे दोघं जण एकत्र बाबू आहेत. आमचा फोटो काढ. सगळ्यात काढ. चला इकडे इकडे. आधी आले इथं. हे बघा, आल्यासमध्ये दोघं. सगळ्यात मोठा बाबा तो आहे. हा काढ. तो सगळ्यांना मारतो असं काढ. त्याला वेगळा ठेवला. घे काढ आता. हा, काढ आता. काढ. इकडे इकडे इकडे. इथे इथं. काढ. काढ काढ फोटो काढ. इथं फोटो काढ लवकर. बस. बघू फोटो काढ. बोटिंग नको करू. आता घरी चालले. पोलीस स्टेशन. बोटिंग काय एवढं आहे, पण जमला? बोटिंग आपण आधी लाईन आहे. लाईन गेलं ना. तिथे आपण स्कुबा डायव्हिंग करायला मंकी मंकी अंदर रुको ना. मंकी है.
इथं आमची टायगर सफारी पूर्ण झालेली आहे. जे जिथून आम्हाला पिकअप केलं होतं त्या साईडला आम्हाला येऊन सोडलं आहे त्याने. आणि स्वतः वर चाललो आहे आजूबाजूला कुठे पाहायला, जिथे गेलो नव्हतो आम्ही तिथे. सो चला नवीन काहीतरी दाखवतो परत. त्या साईडला काहीच झाडं वगैरे ते लोक जर विकत पाहिजे असेल तर विकत वगैरे मिळतात. पूर्ण व्यवस्थित काळजी वगैरे घेतात.